उपनिरीक्षक शहाजी उमाप नांदेड आणि हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे वार्षिक तपासणी आणि ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात विविध दलाची स्थापना हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला। मागील अनेक दिवसांपासून पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड शहाजी उमाप आणि हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीची मोहीम सुरू केली असून 31 डिसेंबरला मंगळवारी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौज फाटा गोरेगाव पोलीस ठाण्यात बघून सर्वसामान्य नागरिकांची धडकी भरली होती। काय प्रकार असावा, वार्षिक तपासणी असल्याचं कळताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी होणार असल्यानं ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी विशेष लक्ष देऊन निजामकालीन पोलीस ठाण्याच्या इमारतीची रंगरंगोटी परिसरात सुशोभीकरण करत पोलीस ठाणे परिसरात स्वच्छ करण्यात आले होते। यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यासाठी शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड आणि हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक सुरेश दळवे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करत यामध्ये वर्षभरातील प्रलंबित निकाली काढलेले गुन्हे, जप्त मुद्देमाल साठ्याची पाहणी केली। त्यानंतर पोलीस ठाणे कामकाजात गती मिळावी यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्यात यासाठी आलेल्या वरिष्ठांनी ठाणेदार कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या। त्यानंतर शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड आणि हिंगोली येथील पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणे हद्दीतील सर्वच गावातील पोलीस पाटील यांची बैठक घेतली। यावेळी गावात सुरू असलेले अवैध धंदे, अवैध गुटखा, अवैध देशी विदेशी गावठी दारू या संदर्भात शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांनी चर्चा केली असता उपस्थित पोलीस पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपुढे सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा पाढाच वाचला। यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून गावागावात जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, ग्रामरक्षक दल व्यसनमुक्त गाव राहावे यासाठी गावागावात दुर्गाव व्यसनमुक्त गाव समिती दलाची स्थापना करण्यात येणार आहे। यामुळे गावागावात सुरू असलेले भांडण तंटे, अवैध व्यवसाय, अवैध दारू विक्री, महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी पोलीस पाटीलसह गावातील स्थापन केलेले दल समितीच्या गावागावात देखरेख राहणार आहे। ही समिती दल गावातील सर्व अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना दिली जाणार आहे। यापुढे गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खून, चोऱ्या, महिला अत्याचारांच्या घटना, अवैध गुन्हे, अवैध धंदे रोखण्यासाठी एक मोठं आवाहन असणार आहे। हे सर्व रोखण्यासाठी खरे ठरतात अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकातून ऐकावयास मिळत आहे। पोलीस महानिरीक्षक आजी साहेब शहाजी उमाप गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असता सर्व पोलीस पाटील यांनी हजेरी लावली आणि त्यांनी जो प्रत्येक पोलीस पाटलाच्या गावामध्ये जो काही अवैध धंदे, गोन खनिज असो वा दारू विक्री असो, गावठी असो वा देशी असो, अशा समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्यावर पोलीस तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सदैव न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी त्याबद्दल आम्ही सक्षम आहोत आणि कोणताही तुमच्यावरही अन्याय होणार नाही, कोणत्याही गरीब जनतेवर दारू पिल्यावर कोणाच्या संसार उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी पोलीस प्रशासनाने आणि पोलीस पाटलांनी घ्यावी अशी त्यांनी सर्व पोलीस पाटलांना आपल्या माहितीतून मार्गदर्शनातून सांगितले। त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन हे सर्वांना लाभाचे ठरले आणि पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष द्यावे अशी त्यांनी सूचना दिल्या आणि दारूबद्दल ज्या काही समस्या सांगितलेल्या आहेत त्या सर्वांचं निराकरण करण्यात येईल अशी त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केली। दारू विक्री ही याच्यावर आळा बसेल आणि गुटखा बंदी ही आपल्या जिल्ह्यामध्ये राहणार नाही यासाठी पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देईल हे त्यांनी सांगितले। गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही सर्व जेवढे गाव आहेत ते पोलीस पाटील या ठिकाणी जमा झाले होतो। नांदेड परिक्षेत्राचे आईजी श्रीमान शहाजी उमाप साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनी सर्व पोलीस पाटलांची मीटिंग घेतली। त्यामध्ये कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे, अवैध दारू विक्री, अवैध गुटखा विक्री व तत्सम इतर स्मशानभूमीचे वाद, रस्त्याचे वाद या संदर्भात सर्व पोलीस पाटलांकडून माहिती घेतली। गावागावामध्ये ग्राम सुरक्षा दल ॲक्टिव्ह आहे का नाही त्या संदर्भात काय आहे, त्याच्यानंतर जे
आपले वन्य पशूचा त्रास आहे शेतकरी वर्गांना, त्या समस्येबद्दल सुद्धा त्यांनी आम्हाला विचारणा केली. तर प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांना यथायोग्य स्थिती जी आहे प्रत्येक गावामध्ये, त्या ठिकाणी देशी दारू चालते. सवण्याचे पोलीस पाटील आहेत बेदरे साहेब, यांनी सांगितलं की तिथं हातभट्टीचा मोठा गहन प्रश्न आहे तांड्यावर. तो मुद्दा पण त्यांनी अधोरेखित केला. तिथं 17-18 ठिकाणी हातभट्टी काढल्या जाते, जी की एक अत्यंत विषारी दारू आहे. तसेच मी जे आपल्या पंचक्रोशीमध्ये नीलगाई, ज्याला आपण रोही म्हणतो, ह्याचा प्रश्न आणि त्या संदर्भात होणारे त्रास आणि त्या संदर्भात शेतकऱ्याच्या एकमेकांमध्ये होणारे हे समस्या ह्या मांडल्या. त्यानंतर जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणावर होते, ॲक्टिव्ह होते, त्यावेळेला समाजामध्ये थोडीफार एकमेकाबद्दल थोडी नाराजी होती. परंतु आता निवडणूक संपल्यामुळं सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, सर्व समाज एकत्र राहतोय. फक्त गुटखा आणि गुटख्या संदर्भात असं सांगितलं की बाबा गुटखा प्रत्येक टपरीवर, प्रत्येक किराणा दुकानावर विना कुठल्याही पाबंदीचा आपल्याला अवेलेबल आहे आणि त्याला राजरोजपणे सर्रास विक्री होते. पोलीस प्रशासनाचं याच्यावर लक्ष पाहिजे अशी आम्ही विनंती केली. साहेबांनी सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार व इतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या की बाबा ज्या ज्या काही पोलीस पाटलांच्या समस्या आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्यांना सहकार्य करा. NTV न्यूज मराठी, हिंगोली.